श्री स्वामी समर्थ. राजांनी कावळ्याला सांगितलेल्या 3 गोष्टी. गरुड पुराणातील कर्म, पैसा आणि मृत्यूनंतरचा प्रवास. नमस्कार मंडळी. आजचा विषय अतिशय गंभीर, रहस्यमय आणि प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे. आपण आयुष्यभर पैसा कमवतो, घर बांधतो, जमीन जुमला घेतो, सोनं चांदी जमा करतो, मुलांसाठी बचत करतो आणि आपल्या भविष्याची चिंता करतो. पण आपण कधी शांतपणे स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का? मी आयुष्यभर जे काही कमावलं त्यापैकी मृत्यूनंतर माझ्यासोबत नेमकं काय जाणार आहे? घर सोबत जाणार आहे का? पैसा सोबत जाणार आहे का? सोनं चांदी सोबत जाणार आहे का? गाडी, जमीन, दुकान, व्यवसाय किंवा बँकेतील पैसा सोबत जाणार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. मृत्यूच्या क्षणी माणूस या जगातून रिकाम्या हाताने जातो. मागे राहतात त्याची संपत्ती, त्याची घरं, त्याची माणसं आणि त्याने आयुष्यभर जमा केलेल्या वस्तू. पण भारतीय धार्मिक परंपरेनुसार मनुष्याला कर्मांना अत्यंत महत्त्व दिलं जातं. गरुड पुराणाच्या कथांमध्ये मृत्यू, कर्म, पाप, पुण्य आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल अनेक विचार मांडलेले आहेत. आज आपण याच पार्श्वभूमीवर एक प्रचलित कथा आणि तिच्या मागचा जीवनाला उपयोगी असा संदेश समजून घेणार आहोत. कथेनुसार यमराजांनी कावळ्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या गोष्टी ऐकायला कदाचित साध्य वाटतील, पण त्या प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात एकदा तरी विचारात घ्याव्यात. कारण आपण कितीही श्रीमंत असलो, कितीही मोठं घर असलं, कितीही पैसा असला, शेवटी प्रत्येकाला या जगातून जावंच लागतं. म्हणून आजचा हा संपूर्ण विषय शेवटपर्यंत ऐका. कदाचित या कथेमधील एखादा विचार तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. पहिली गोष्ट, दुसऱ्याचा हक्क हिरावून मिळवलेला पैसा. मंडळी, पैसा कमवणं चुकीचं नाही. उलट प्रत्येक माणसाने मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी पैसा कमवायला हवा. मुलाचं शिक्षण, घर खर्च, उपचार, वृद्धापकाळ आणि भविष्यासाठी पैसा आवश्यक आहे. पण प्रश्न असा आहे की पैसा कोणत्या मार्गाने कमवला जातो? एकदा माणूस दिवसभर कष्ट करतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि त्यातून त्याला मिळालेला पैसा कमी असला तरी तो समाधान देतो. पण दुसऱ्या बाजूला एखादी व्यक्ती खोटं बोलते, फसवणूक करते, दुसऱ्याचा हक्क हिरावून घेते, गरीब माणसाच्या मजबुरीचा फायदा घेते आणि त्यातून मोठी संपत्ती जमा करते. बाहेरून पाहिलं तर दोघांकडे पैसा आहे, पण त्या पैशामागची कथा खूप वेगळी आहे. एकाच्या पैशामागे मेहनत आहे आणि दुसऱ्याच्या पैशामागे कदाचित एखाद्याचे अश्रू आहेत. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, पैसा किती आहे यापेक्षा तो पैसा कसा कमवला आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. कल्पना करा, एका भावाला वडिलांच्या संपत्तीतला योग्य हिस्सा मिळायला हवा होता, पण दुसऱ्या भावाने कागदपत्रामध्ये फेरफार करून संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. तो श्रीमंत झाला, मोठं घर बांधलं, गाडी घेतली, बँकेत पैसे जमा केले, गावात त्याची प्रतिष्ठा वाढली. पण ज्याचा हक्क त्याने घेतला होता तो भाऊ मात्र गरीब राहिला. काही वर्षांनी श्रीमंत भावाचा मृत्यू झाला. मृत्यूच्या क्षणी त्याच्याकडे पैसा होता, जमीन होती, घर होतं, पण त्याने दुसऱ्याचा जो हक्क हिरावून घेतला होता तो पैसा त्याच्यासोबत गेला का? तर नाही. त्याची जमीन मागे राहिली, त्याचं घर मागे राहिलं, त्याचा पैसाही मागे राहिला. पण त्याने केलेल्या कर्माची आठवण आणि त्याचे परिणाम याच्यापासून तो सुटू शकला का? हा प्रश्न धार्मिक शिकवण आपल्या समोर ठेवते. म्हणूनच दुसऱ्याचा हक्क घेऊन श्रीमंत होण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने थोडं कमावणं अधिक चांगलं. कमी पैसा असला तरी चालेल, पण प्रामाणिकपणे कमवलेला असावा. दुसरी गोष्ट म्हणजे गरीब आणि असहाय्य व्यक्तीचा गैरफायदा घेऊ नका. मंडळी, समाजामध्ये प्रत्येक माणूस समान परिस्थितीत जगत नाही. कोणी श्रीमंत असतो, कोणी मध्यमवर्गीय असतो, तर कोणी 2 वेळेच्या जेवणासाठीही संघर्ष करत असतो. एखादी विधवा स्त्री, वृद्ध व्यक्ती, गरीब शेतकरी, मजूर किंवा संकटात सापडलेला एखादा माणूस तुमच्याकडे मदतीसाठी आला तर त्या व्यक्तीच्या मजबुरीचा फायदा घेऊ नका. समजा एखाद्या गरीब शेतकऱ्याला अचानक पैशाची गरज पडली. त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे हवेत किंवा घरात एखाद्याच्या उपचारासाठी पैसे हवेत. तो तुमच्याकडे मदतीसाठी येतो. तुम्ही त्याला पैसे देण्यास तयार होता, पण त्या बदल्यात त्याची जमीन स्वतःच्या नावावर करून घेता. कायद्याच्या कागदावर कदाचित व्यवहार झालेला असेल, पण माणुसकीच्या कागदावर काय लिहिलं जाईल? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. कारण समोरचा माणूस तुमच्याकडे गरज म्हणून आला होता आणि तुम्ही त्याच्या गरजेचा फायदा घेतला. म्हणून शक्य असेल तेव्हा संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करा. मोठी मदत करण्याची गरज नाही. कधी एक वेळेचं जेवण देणंही मदत असते.
एखाद्याचं काम करून देणंही मदत असते. एखाद्या वृद्ध व्यक्तीचं बोलणं शांतपणे ऐकणंही मदत असते. माणुसकीची किंमत पैशात मोजता येत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे फसवणुकीचा पैसा. आता ही तिसरी गोष्ट. आजच्या काळात फसवणुकीचे अनेक प्रकार दिसतात. खोटे व्यवहार, खोटी आश्वासन, बनावट कागदपत्र, ऑनलाईन फसवणूक, लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा आणि दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पैसे कमावणे. समोरचा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही त्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तर तुमच्याकडे पैसा येईल, पण त्या पैशाबरोबर मनावर एक ओझंही येतं. कारण पैसा हा फक्त नोटांचा गठ्ठा नसतो. त्या पैशामागे कोणाची मेहनत आहे, कोणाची गरज आहे, कोणाचा हक्क आहे, हेही महत्त्वाचं असतं. म्हणून दुसऱ्याचा पैसा तुमच्याकडे आला म्हणून तो तुमचा झाला असं समजू नका. कुणाचे पैसे तुमच्याकडे ठेवले असतील तर ते परत करा. कुणाचं कर्ज घेतलं असेल तर ते फेडण्याचा प्रयत्न करा. कुणाचा हिस्सा असेल तर त्याला त्याचा हक्क द्या. कारण दुसऱ्याचा हक्क आपल्या घरात आणून आपल्याला घरात सुख निर्माण होत नाही. मृत्यूचा क्षण. मंडळी, मृत्यू हा असा विषय आहे ज्याबद्दल आपण बोलायला गेलो तर भीती वाटते, पण मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. आज आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो, त्याच्याशी बोलतो, त्याच्यासोबत हसतो, पण उद्या ती व्यक्ती आपल्यात नसेलही. कधी कधी अगदी निरोगी दिसणारा माणूससुद्धा अचानक निघून जातो. म्हणून मृत्यू कधी येईल हे कोणालाच माहीत नाही. कल्पना करा, एखादा श्रीमंत माणूस मृत्यूच्या शेवटच्या क्षणी आपल्या घराकडे पाहतोय. त्याच्या कपाटात सोनं आहे, बँकेत पैसे आहेत, घराच्या बाहेर महागडी गाडी आहे, शेती आहे, जमीन आहे, व्यवसाय आहे, पण त्या क्षणी तो काहीही घेऊन जाऊ शकत नाही. तो आपल्या कुटुंबाकडे पाहतो. मुलं रडत आहेत, नातेवाईक रडत आहेत, पण तो त्यांच्यासोबतही जाऊ शकत नाही. मग प्रश्न उरतो, माझं खरं काय होतं? याच ठिकाणी कर्माचा विचार समोर येतो. कर्मच माणसाची खरी संपत्ती. आपण आयुष्यभर बाहेरची संपत्ती जमा करतो, पण आपल्या कर्माची संपत्ती किती आहे? आपण किती लोकांना मदत केली, किती लोकांना आनंद दिला, किती लोकांना दुखावलं, किती लोकांना माफ केलं, कुणाचा हक्क घेतला, कुणाचा हक्क परत केला, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. धार्मिक परंपरेत कर्माला मोठं स्थान दिलं आहे. म्हणूनच मनुष्याने फक्त संपत्ती जमा करण्याऐवजी चांगली कर्म जमा करावीत असा संदेश या कथांमधून घेतला जातो. कावळ्याचा उल्लेख का केला जातो? कथेमध्ये कावळ्याचा उल्लेख येतो. भारतीय परंपरेत कावळ्याचा संबंध पितरांच्या स्मरणाशी आणि श्राद्धाच्या विधीशी जोडला जातो. म्हणून कावळ्याशी संबंधित कथा सांगताना मृत्यू, पूर्वज, कर्म आणि जीवनाच्या अस्थिरतेचा विचार केला जातो. पण या कथेकडे फक्त भीतीने पाहू नका. यातून असा संदेश घ्या की आपण जिवंत असताना चांगलं जगलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्यासाठी कितीही विधी केले तरी जिवंतपणे केलेली कर्म बदलता येत नाहीत, असा धार्मिक विचार आहे. या कथामध्ये अधोरेखित होतो. म्हणून आजच स्वतःला सुधारा. उद्यावर चांगुलपणा ढकलू नका. पैसा कमवा, पण पैशाचे गुलाम होऊ नका. मंडळी, पैसा आवश्यक आहे. पैसा नसला तर अनेक अडचणी येतात. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा, घरासाठी पैसा हवा, उपचारासाठी पैसा हवा, भविष्यासाठीही पैसा हवा. म्हणून पैसा कमवणं चुकीचं नाही, पण पैसा आपल्या जीवनाचा मालक झाला तर समस्या सुरू होते. पैसे आपल्या हातात असावा, आपण पैशाच्या हातात नसावं. पैसा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी असावा. पैशासाठी आपली नाती, माणुसकी आणि प्रामाणिकपणा विकू नये. कारण शेवटी पैसा राहतो, पण माणूस जातो. खरी श्रीमंती कोणती? खरा श्रीमंत कोण? ज्याच्याकडे मोठं घर आहे की ज्याच्या घरात प्रेम आहे? ज्याच्याकडे सोनं आहे की ज्याच्या मनात समाधान आहे? ज्याच्या बँकेत कोट्यावधी रुपये आहेत की ज्याला रात्री झोप शांत लागते? याचा विचार करा. कधी कधी एखाद्या गरीब माणसाच्या घरात 4 लोक असतात पण सगळे प्रेमाने जेवतात, आणि एखाद्या श्रीमंत घरात सगळं काही असतं पण बोलायला वेळ नसतो. म्हणून संपत्ती फक्त पैशात मोजू नका. नाती, आरोग्य, समाधान, विश्वास आणि चांगली कर्म ही सुद्धा संपत्तीच आहे. आई वडिलांची सेवा. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आपण पैसे कमवण्यासाठी धावतो, मुलांसाठी धावतो, घरासाठी धावतो, पण ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य खर्च केलं त्या आई वडिलांसाठी आपण किती वेळ देतो? लहानपणी त्यांनी आपल्याला हात धरून चालायला शिकवलं, आपण पडलो तर उचललं, आपण आजारी पडलो तर रात्रभर जागले, आपल्याला शिकवलं, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, आणि आपण मोठे झाल्यावर
कधी-कधी आपण म्हणतो, आई मला वेळ नाही, बाबा नंतर बोलू. मंडळी, पैसा परत कमवता येतो, पण गेलेला वेळ परत येत नाही. म्हणून आई-वडील असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांची सेवा करा. त्यांचं मन दुखवू नका. कारण त्यांचं आशीर्वादाचं स्थान आपल्या जीवनात खूप खूप मोठं आहे. माणसाने 3 गोष्टी टाळाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे लोभ. गरज आणि लोभ यामध्ये फरक आहे. गरज पूर्ण करण्यासाठी पैसा हवा, पण लोभाला कधीच शेवट नसतो. 10 लाख मिळाले की 20 लाख हवेत. 20 लाख मिळाले की 50 लाख हवेत. 50 लाख मिळाले की कोटी हवेत. माणूस पैसा वाढवत राहतो, पण समाधान वाढत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अहंकार. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझं कोण काय बिघडवणार, असा अहंकार करू नका. काळ कोणासाठीही थांबत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचा द्वेष मनाला जाळतो. कुणी तुमच्यावर अन्याय केला असेल तर न्यायासाठी प्रयत्न करा, पण मनात कायम द्वेष ठेवू नका. कारण दुसऱ्याला जाळण्याच्या प्रयत्नात आपणच आतून जळत असतो. जीवनात चांगली कर्म कशी करायची? चांगला कर्म करण्यासाठी करोडपती असण्याची गरज नाही. तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुम्ही चांगलं कर्म करू शकता. एखाद्या भुकेलेल्या माणसाला अन्न द्या, एखाद्या तहानल्या व्यक्तीला पाणी द्या, एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करा, एखाद्या दुःखी व्यक्तीचं बोलणं ऐका, एखाद्याला योग्य सल्ला द्या. कुणी चूक केली असेल तर त्याला सुधारण्याची संधी द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाला जाणून बुजून त्रास देऊ नका. आजच स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, मी कमवलेला पैसा प्रामाणिकपणे कमवतोय का? दुसरा प्रश्न, माझ्यामुळे कुणाचा हक्क तर हिरावला जात नाही ना? तिसरा प्रश्न म्हणजे, जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर मला माझ्या आयुष्याबद्दल पश्चाताप होईल का? हे प्रश्न दुसऱ्याला विचारायचे नाहीत, हे प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. कारण दुसऱ्याला आपण कितीही चांगले दिसलो तरी आपल्या मनाला आपली खरी गोष्टी माहिती असते. जर चूक झाली असेल तर मंडळी, प्रत्येक माणसाकडून चुका ह्या होतातच. आपण चुकतो, कधी रागात बोलतो, कधी एखाद्याचं मन दुखावतो, कधी चुकीचा निर्णय घेतो. पण चूक झाली म्हणून आयुष्य संपत नाही. चूक मान्य करणं हीच सुधारण्याची पहिली पायरी आहे. कुणाला दुखावलं असेल तर माफी मागा. कुणाचा पैसा असेल तर परत करा. कुणाचा हक्क असेल तर द्या आणि शक्य असेल तिथे आपल्या चुकीची भरपाई करण्याचा प्रयत्न करा. माणूस चुकतो, पण चूक सुधारण्याची संधीही त्याच्याकडे असते. मृत्यूला घाबरायचं की जीवन सुधरवायचं? गरुड पुराणातील कथा ऐकून काही लोकांना मृत्यूची भीती वाटते, पण या कथाचा एक चांगला अर्थ असा घेता येतो की मृत्यूची भीती मनात ठेवण्यापेक्षा जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करावा. आज आपण जिवंत आहोत, आज आपल्याकडे संधी आहे, आज आपण कोणाला मदत करू शकतो, आज आपण कोणाची माफी मागू शकतो, आज आपण कोणाचा हक्क देऊ शकतो, आज आपण चुकीचा मार्ग सोडू शकतो. म्हणून उद्या नाही, आजपासूनच चांगलं कर्म सुरू करा. शेवटचा आणि सर्वात मोठा संदेश. मंडळी, आपण आयुष्यभर म्हणतो माझ्याकडे अजून पैसा हवा, पण एक दिवस असा येतो की पैसा असूनही वेळ नसतो. घर मोठं असतं पण घरातील माणसं नसतात. बँकेत पैसा असतो पण तो खर्च करण्यासाठी शरीर साथ देत नाही. म्हणून जीवनाचा खरा आनंद फक्त पैसा जमा करण्यात नाही. पैसा कमवा पण माणसंही कमवा. घर बांधा पण नातीही बांधा. संपत्ती जमा करा पण पुण्यही जमा करा. मुलांसाठी पैसा ठेवा पण त्यांना संस्कारही द्या. मोठे व्हा पण दुसऱ्याला लहान करून नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, मृत्यू हा अटळ आहे, पण मृत्यूपूर्वी आपण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. आजपासून कुणाचा हक्क हिरावून घेऊ नका. कुणाची मजबुरी पाहून त्याचा गैरफायदा घेऊ नका. फसवणुकीचा पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आईवडिलांचा आदर करा, गरजूला मदत करा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या आणि आपल्या मनात शक्य तितकं प्रेम, दया आणि समाधान ठेवा. कारण शेवटी माणूस किती पैसा घेऊन गेला हे कोणी विचारणार नाही, पण त्याने किती चांगली माणुसकी मागे ठेवली हा विचार अधिक मोठा आहे. जर तुम्हाला या कथेतला संदेश आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील आणि मित्रांमधील अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला किंवा ज्याला आज हा संदेशाची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांवर कृपा करो आणि प्रत्येकाला योग्य मार्गावर
चालण्याची शक्ती देव. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.